मातंग किंवा मांग समाजाची लोक अमावस्या घेण्यासाठी येतात. अमावस्या काढणे म्हणजे काय, तर आपल्या घरातील ज्या जिन्सा असतात त्यात बाजरी असेल, ज्वारी असेल, त्यानंतर मीठ, मिरची, मोहरी, डाळी असतात, चवळी असते, चवळीची डाळ असते, मुगाची डाळ असते, हरभऱ्याची, तुरीची डाळ असते. तर अशा प्रकारच्या वस्तू आपल्या घरातील मूठ दोन दोन मुठा या सुपात काढायच्या आणि त्यानंतर तेलसुद्धा यात दिलं जातं. तर ह्या अशा वस्तू सुपात काढून त्या मातंग समाजाच्या स्त्रिया किंवा पुरुष येतात तर त्यांना दिलं जातं. तर त्याला अमावस्या काढणं असं म्हणतात. आजसुद्धा गावोगावी ह्या प्रथा पाळल्या जातात. आज अमावस्या आहे आणि अमावस्या घ्यायला आमच्याकडे त्या ताई येतात. तर दर अमावस्येला गावामध्ये आमच्या खानदेशात अशा प्रथा गावागावात आहेत आणि आजसुद्धा अमावस्या घेण्यासाठी हे लोक येत असतात. तर अमावस्या अशा प्रकारे आमच्याकडे काढली जाते. तर तेल, मिरच्या ठेवल्या जातात, पण मिरच्या नाहीत म्हणून मग डाळ चटणी ठेवली आहे, मीठ आहे. तर अशा सगळ्या वस्तू काढून ह्या ते जे अमावस्या मागायला येतात त्या ताईंना मी आता देणार आहे. तर तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धती आहेत का, नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धती आहेत, यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल. सामाजिक एक देणं म्हणा, तर ते सुद्धा कारण असू शकतं. आता प्रत्येकाने आपापल्या परीने त्याचा जो अर्थ आहे तो लावावा. कागद मोठला तरी लय देव माय मोठा पैन नाही कधी नाही हो बाई, चांगलं आहे ना. कागद मोठला चटणी काढाले मोठा आणू का? हा हे बी मोठा आणू एक थैले दिदी बेटा असं का? देव माय मग पिशवी देते थांबा. हे टाकून बाजू टाक दे बेटा पहिले. मूग डाळ काही घेतात पहिले. येणे डाळ टाक बेटा मग खांदे